नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आहे ना, माझ्या पाठीमागे जी पेंटिंग आहे ना राधाकृष्णाची, मी तुम्हाला दाखवेल. ही पेंटिंग ना मी लग्नाच्या आधी पेंटिंग केलेली. याचा एक किस्सा सांगते. लग्नामध्ये जे आपण वस्तू देतो ना मुलीला, रुखवतामध्ये ना मी अशा एक पेंटिंग, परत डोली बनवलेली. डोली माझ्यासोबतच दिलेली मम्मीला अशी पेंटिंग, आणि 2-4 प्रकारचे असे मी पेंटिंग केलेली. मावशीकडे गेलेली, तर मावशीने आणि माझ्या मावशीच्या मुलीने असे दोघींनी आम्ही मिळून ही पेंटिंग बनवलेली. एवढी सुंदर आहे. आता माझ्या लग्नाला झाले 15 वर्ष. 15 वर्षानंतर आता हे कलरचं काम काढलेलं इथे, तेव्हा त्यांना सापडली. पण पेंटिंग बघा ना, अशी आहे तशीच राहिलेली आहे. असं वाटत आहे की मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवेल की आत्ताच बनवलेले आहे. म्हणजे बनतात ना की आपण आठवणीमध्ये जुन्या वस्तू ह्या माळ्यावर ठेवून देतो, पण खूप वर्षाने निघाले की आपले 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या आठवणी परत जाग्या होतात. जसं आपण एखाद्या वस्तूवरची धूळ काढतो, झटकतो, तसंच त्या आयुष्यावरचं असतं की ज्या गोष्टी आपण पूर्ण विसरून जातो की बनवलेली की नाही हे पण नाही, पण अचानक आपल्यासमोर एखादी वस्तू आली ना तेव्हा लक्षात येतं, हां मी तेव्हा बनवलेली ती गोष्ट अशी होती. तर अशाच ह्या पेंटिंगचा थोडासा किस्सा आहे. मी तुम्हाला दाखवलेली आहे. पेंटिंग एवढी सुंदर आहे ना, खूप सुंदर. आणि राधाकृष्णाची फ्रेम म्हणा घरात असावी. नवरा बायकोची भांडणं होत नाहीत असं आहे, पण प्रत्यक्षात मला तर त्याचा अनुभव आलेला नाही. पण घरात राधाकृष्णाची मूर्ती असावी. खूप प्रेमाचं छान प्रतीक आहे त्या आहे, आणि घरातही खूप सुंदर असं वाटतं. तर अशा खूप काय काय गोष्टी असतात की ते आपण विसरून केलेलं असतो. त्याचा उजाळा व्हावा म्हणून ते समोर आल्यानंतरच आपल्याला दिसतात. तर आता मम्मीच्या घरी तर आरामातच चाललेला आहे. आराम म्हणजे छान वाटतं सुट्टीमध्ये. आणि सुट्टीमध्ये जरा रिलॅक्स राहणं. कामं ही सगळ्यांच्याच घरी, आपल्या घरीही आपण काम करतो, आईच्या घरीही काम करतो, तसं काही नाही, पण थोडासा रिलॅक्सपणा असतो. मुलांनाही सुट्टीमध्ये छान वाटतं. शक्यतो मी नाहीच कुठे जात, मिस्टरही कुठे पाठवत नाही, पण माहेर हे पाठवतात, बोलतात तू जात जा, तुझं आहे माहेरपणाचं तर तिथे 8-15 दिवस राहायचा, असं त्यांचाही असा आग्रह नसतो. नाही तर कुठे जायचं म्हटलं ना तर नाही 2 दिवस. ॲटलिस्ट मी माझ्या माहेरी गेली तरी पण 4 दिवसाच्या वर राहत नाही, कारण की मिस्टरांचं असतं चला असो. पण उन्हाळा खूप ह्यावर्षी इथे कडक नाही आहे, पण गावी खूपच कडक उन्हाळा आहे. मुंबईमध्ये तर घरात तर जाणवत नाही, बाहेर आहे. नाही तर गेल्या वर्षी ना अतिशय घरात कडक उन्हाळा जाणवत होता. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. नवीन यूट्यूबर आहे त्यामुळे सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. मला सबस्क्राईबची गरज आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला आवडत असेल तर मी अजून काही गोष्टी माझ्या पहिल्या आठवणीतल्या वस्तू तुम्हाला दाखवू शकते की हे आहे ते आहे. तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया की जे आम्ही काही गमती जमती केलेल्या आहेत मुलांनी आणि ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. थोडीशी झलक. आणि आईला काही तर बघू शकता की मम्मीच्या घरची शिलाई मशीन आहे. या मशीनला तर मी तुम्हाला सांगू शकते की 30 वर्ष तरी झाले असतील. 30-35 वर्ष एवढी जुनी आहे, पण मम्मीने एवढी छान ठेवलेली आहे ना. माझंही शिलाई मशीनचं पूर्ण कोर्स झालेला आहे की मम्मीची इच्छा होती की आपल्या एका मुलीने तरी शिलाई मशीनचं काम करावं, यावं. म्हणजे कला एक असावी. कला कधीच वाया जात नाही. तर इथे आले की मी काही ना काहीतरी शिवतच असते. मम्मीचे ब्लाऊज म्हणा, काही म्हणा. नाहीतर पुण्यावरून मी काही वस्तू घेऊन येते की मला हे शिवायचं आहे, हे करायचं आहे. तर थोडीशी मजा वाटते मला. तर शिलाई मशीनचं काम करायला आवडतं. म्हणजे येत असेल तर करायला काही. बाहेर तुम्ही तर एखादी वस्तू, एखादी कपडा शिवायचा म्हटला, ब्लाऊज शिवायचा म्हटलं तरी 500 रुपये तर जातात. तर येत असेल तर करायला काय. मला काय म्हणायचं आहे की जर आपल्याला पैसे कमवता येत नसेल तर बचत करणंही महत्त्वाचं असतं. तीच ती आपली कमाई असते.
तर माझे ना उशांचे कवर थोडेसे खराबच झालेले, तर मला हा कपडा दिसला तर मी उशांचे कवर शिवत आहे. मग दुपारची वेळ आम्ही ना तिघंही पत्ते खेळत होते. पत्ते तर मी लहानपणापासून खूप खेळलेले आहे. मुलांना जर मोबाईल जरा लांब ठेवून असे पत्ते म्हणा, कॅरम म्हणा, क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, हे खेळ पाहिजेतच. आमच्या लहानपणी आहे ना असं मोबाईल असा नसायचाच. लिमिटेड टी व्ही बघणे, खेळ हा खूप खेळ मैदानी खेळही खूप खेळलेले आहेत. आता मुलांना कसं असं मोबाईल कंटिन्युअसली दिवसभरही मोबाईल हातात दिला तर ते खेळू शकतात, अजिबात कंटाळत नाही. पण अभ्यास म्हटला ना 15-20 मिनटं झाला की बस म्हणतात. आम्ही खूप अशी मजा केली दुपारची. झोप तर येत नव्हती, काय करायचं, तर मम्मी तर झोपून गेलेली. आमच्या तिघांची अशीच मस्ती चालू होते. लहानपणी तर खूप खेळलेले होते. काय काहींचं बालपण गावी गेलेलं असतं, काय काहींचं शहरात गेलेलं असतं. ज्याच्या त्याच्या आठवणी असतातच. गावीही खूप मजा येते. मुलांच्यानी माझी अशी मजा चालू होती. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. सुटलं एकसारखा छोटा माझा मुलगा हरतच होता, त्यामुळे त्याची थोडीशी मस्करी केली. तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. पाहू शकता आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आहे आणि खूप छान वाटतं. तर कपड्यांच्या घड्या घालायचं काम चालू आहे. तेवढीच मम्मीला थोडीशी मदत. मला तर खूप आवडतं असं छोट्या मदत करायला आईला. तर दुसऱ्या साईडचा पण व्ह्यू पाहू शकता. पूर्ण हायवे आहे आमच्या बिल्डिंगच्या बाहेर. असं न करमण्यासारखं काहीच नाही आहे. छान असं व्ह्यू आहे. तर कोण कोण मुंबईला राहतं त्यांनी मला कमेंट्स करून सांगा की माझंही माहेर मुंबईच आहे. तर असो कोण कोण माहेरी गेलेलं आहे तेही कमेंट्स करून सांगा. तर कामाची तर गडबड अशी काहीच नाही, पण तेवढीच कामं करून बसणे, मजा करणे मे महिन्यामध्ये छान वाटतं. तर अशा जुन्या आठवणी काढल्या की खूपच छान वाटतं आणि त्या आठवणीमध्ये राहणं तर मस्त वाटतं. तर सगळं कामं झालेली आहे. मोठा मुलगा मदत करतो, खूप मदत. मला दोन्ही मुलं खूप मदत करतात, असं नाही की काहीच मदत नसते म्हणून. तर छान असं झालेलं आहे. तर आम्ही 5-5:30ला परत राऊंड मारायला खाली चाललेलो होतो. माझा मोठा मुलगा, मी आणि आई अशी थोडंसं बोलली राऊंड मारून यावं. राऊंड म्हणजे थोडासा राऊंड मारून भाजी काय आणायची ते चाललेलं. तर तेही झालेलं आहे. संध्याकाळीचं मेनू मी सांबार करत आहे. तुरीची डाळ, हळद आणि मीठ मी कुकरला लावलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा, टमॅटो टाकलेला आहे आणि एका साईडला भात लावून कुकर लावलेला आहे. एक बटाटा टाकून सांबारामध्ये जे आपल्याकडे अवेलेबल असेल ना ते भाज्या टाकायच्या. असं नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता कुकर बघू शकता मी खाली तो डाळीचा लावलेला आहे, वर भाताचा लावलेला आहे. कारण की डाळ खाली लावले की व्यवस्थित शिजून जाते, भात वर एका वाफेत शिजून जातं. तर एका साईडला मी आहे ना शेवग्याची शेंग व्यवस्थित कट करून एका साईडला शिजवत आहे. त्याच्यामध्ये जिरं, हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मी फ्राय केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये शेवग्याची शेंग अशी साल काढून व्यवस्थित त्याची फ्राय करून घेतलेलं आहे. पाहू शकता की कशी शेवग्याची शेंग कुकरला लावली ना लगेच खूप शिजली जाते आणि त्याची जी टेस्ट असते ना ती लागत नाही. बटाटा काय हा शिजलेला छान लागतो आणि तो काही जास्त शिजला जात नाही, व्यवस्थित असं त्या कुकरमध्ये शिजून जातं. तर मी एका साईडला व्यवस्थित अशी शेवग्याची शेंग फ्राय करून घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी वतून एका साईडला शिजायला ठेवलेले आहे. छानपैकी शिजवून घ्यायची. कुकर थंड झालेला आहे. त्यामध्ये मी फोडणी देत आहे. जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. अद्रक लसणाची पेस्ट मी टाकलेली आहे. मम्मीकडे अशी नसतंच माझं असं बसणं की तिला मदत करायची आणि दोघींनीही आराम करायचा, असंच असतं. त्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे.
व्यवस्थित अशी फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये जो आपला वर्षभराचा लाल मसाला असतो ना, तो टाकून फ्राय करायचा व्यवस्थित. असं जास्त करपवायचं नाही आहे. व्यवस्थित असं फ्राय झालं ना, तर जे शेवग्याची शेंग होती ना शिजवलेली, ती त्यामध्ये पाण्यासहित टाकून द्यायची आणि व्यवस्थित जरा तिखट लागेपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर डाळ ही घोटून घ्यायची सांबाराची. त्यामध्ये सांबार जो मसाला होता तो टाकून द्यायचा. व्यवस्थित अशी सांबार मसाल्याची पुडी असल्यामुळे मी ते 10 रुपयाची जी पुडी असते ना सांबार मसाल्याची, ती थोडीशीच होती, 1 चमचाच असेल तो टाकून दिलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित अशी उकळी आणून द्यायची आहे. त्यानंतर थोडासा गूळ टाकलेला आहे, कारण की आंबट असा मी टॅमॅटो टाकल्यामुळे थोडासा गूळ टाकून उकळी आणून द्यायची आहे. आपल्याला जेवढं पातळ, काय कायना पातळ आवडतो सांबार, काय कायना घट्ट आवडतो, तर जेवढी थिकनेस तुम्हाला पाहिजे असेल तशी ठेवून द्यायची आहे. छान सांबारला उकळी आल्यानंतर 5 मिनटं असं गॅसवर पहिली उकळी आल्यानंतर की कमी गॅसवर 5 मिनटं अशी व्यवस्थित असं चवीनुसार मीठ टाकायचं. शिजतानाही मीठ टाकलेलं आणि शेवग्याच्या शेंगेमध्ये पण शिजताना मी मीठ टाकलेलं. परत आपल्या चवीनुसार मीठ टाकून टेस्ट अशी पाहत आहे की कशी मीठ अजून लागतं की नाही. पण व्यवस्थित असा खूप सुरेख असा सांबार झालेला, भाताबरोबर छान लागतो. शक्यतो घरामध्ये इडली केल्यानंतरच इडली सांबार असल्यावरच असतो, पण मध्ये आधी केल्यावर खूप सुंदर असा लागतो. छान अशी सांबारची रेसिपी केलेली आहे. मी 2-3 वेळा ट्राय करून बघितलं की मीठ कमी जास्त आहे की नाही, पण सुंदर असा झालेला. अजून त्याच्यामध्ये सांबार मसाला असला तर अजून छान लागतो. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी तिखट करू शकता, ज्यांना थोडंसं कमी तिखट लागतं तर तेवढं ते पातळ करू शकता. तर पाहू शकता सुंदर असा झालेला आहे. घरी एकदा करून पहा, सुरेख असा लागतो. आणि इडली आपण करतो तेव्हाच करावा असं नाही, मध्ये आधीही करून पाहावा. तर दुसरा दिवस आहे. मम्मीला थोडीशी डीमार्टमधून शॉपिंग करत आहे. शॉपिंग म्हणजे महिन्याचा किराणा. आमच्या इथून फक्त 5 मिनटावरच आहे डीमार्ट, त्यामुळे सोयीस्कर पडतं. तर तिला थोडीशी मदत म्हणून डीमार्टमधून येऊन थोडंसं किराणा घेऊन चाललेले आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तुमच्या कमेंट पण खूप छान छान असतात. आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला जर माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल, बघायला आवडत असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा. चला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते.